Welcome to free online classes of physics with Lamborsa. So let us learn methods of measurement. Whose measurement? We will learn here three fundamental physical quantities, which are length, mass and time. And for the measurement of these three fundamental physical quantities, we learn here the different methods which are used. So first of all, we will try to learn methods for measurement of length, and after that we'll try to learn methods which are used for the measurement of mass and for the measurement of time. So three different fundamental quantities and the methods used for measurement of that fundamental quantities. First quantity is length. So we will learn here method of measurement of length. Secondly, we learn method of measurement of mass, and third one is the method of measurement of time. म्हणजे ह्या थ्री डिफरंट फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, बेसिक क्वांटिटीज आहेत. यांच्या मेजरमेंटच्या ज्या डिफरंट मेथड्स आहेत त्या आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी मेथड विच आर यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. तर या लेंथच्या मेजरमेंटसाठी आपण दोन मेथड्स यूज करतो इथं. सो देअर आर टू मेथड्स which are used for the measurement of length. First one is the direct method. म्हणजे लेंथचं मेजरमेंट आपण डायरेक्ट मेथडनं करू शकतो. आणि सेकंड मेथड इज द इनडायरेक्ट मेथड which is also called as parallax method. See here. Second one is the indirect method also called as parallax method. म्हणजे या दोन मेथडच्या मदतीनं आपण लेंथचं मेजरमेंट करू शकतो. कोणतीही लेंथ असेल, व्हेरी स्मॉल असेल किंवा व्हेरी लार्ज असेल. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड हाऊ द डायरेक्ट मेथड इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. See here. This direct method is used to measure very small distance. म्हणजे जे डिस्टन्सेस स्मॉल असतील, जसं की एखाद्या बिल्डिंगची हाईट असेल, ग्राउंडची लेंथ असेल, किंवा एखाद्या निडलचा डायमीटर असेल, किंवा त्याची रेडियस असेल, किंवा एखादा वॉच ग्लास असेल, किंवा लेन्स असेल, त्याची फोकल लेंथ आपल्याला काढायची असेल, तर या प्रकारची जी काही स्मॉल डिस्टन्सेस आहेत, these small distances can be measured by this method, direct method. So this direct method is used to measure small distances. आणि ही जी स्मॉल डिस्टन्सेस आहेत ती मेजर करण्यासाठी आपण कन्व्हेन्शनल ॲपरेटस यूज करणार आहे. जसं की आपण मीटर स्केल आपल्याला माहिती आहे. सो टू मेजर सच स्मॉल डिस्टन्सेस वी आर यूजिंग मीटर स्केल, वी आर यूजिंग वर्नियर कॅलिपर, we are using micrometer screw gauge, and we are using spirometers. So these are the conventional apparatus which are used to measure small distances. See here, in this method means direct method to measure small distances. Vernier calipers, micrometer screw gauge or spirometers can be used to measure such small distances. सो दिस इज द डायरेक्ट मेथड. म्हणजे डायरेक्ट मेथडनं तुम्ही ही स्मॉल डिस्टन्सेस डायरेक्ट तुम्ही मेजर करू शकता. नाव लेट अस लर्न इनडायरेक्ट मेथड. सो इनडायरेक्ट मेथड इज यूज्ड टू मेजर लार्ज डिस्टन्सेस. आपल्याला माहिती आहेत जे पण ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत, स्टार्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, दे आर ॲट लार्ज डिस्टन्सेस फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. मग सच लार्ज डिस्टन्सेस आपण डायरेक्ट मेथडनं मेजर करू शकत नाही. म्हणून वी आर युजिंग इनडायरेक्ट मेथड ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरलक्स मेथड. सी हियर, इन दिस मेथड, इनडायरेक्ट मेथडमध्ये लार्ज डिस्टन्सेस सच ॲज डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट ऑर स्टार फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, किंवा डायमीटर ऑफ अर्थ, किंवा डिफरंट प्लॅनेटचे डायमीटर असतील, ती डिस्टन्सेस जी आहेत ती आपण इनडायरेक्ट मेथडनं मेजर करू शकतो. आणि ही जी डिस्टन्स आहे, ज्या
डिस्टन्सचं तुम्ही इथं मेजरमेंट करताय दोन मेथडच्या मदतीनं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथडमध्ये, तर त्या डिस्टन्सचं किंवा लेंथचं याचा युनिट आपल्याला माहिती आहे, मीटर. सो टू मेजर द लेंथ ऑर डिस्टन्स, SI युनिट विच इज यूज्ड इज कॉल्ड एज अ मीटर. मग मीटरची डेफिनेशन कशी घ्यायची आपण? मीटर is defined as the length of path traveled by light in vacuum in time interval of very small time interval आहे. म्हणजे मीटर डिफाइन करताना मीटर इज नथिंग बट लेंथ ऑफ पाथ traveled by light in vacuum but in very short very small interval of time. आणि तो टाइमचा इंटरवल किती आहे पहा. सी हियर डेफिनेशन. The meter is the length of path traveled by light in vacuum during a time interval of very small time interval आहे पहा. 1 divided by 299, 792, 458. So much very big number here. 1 ला जर या बिग नंबरनं तुम्ही डिवाइड करत असाल तर तुम्हाला जो टाइम इंटरवल मिळेल तो व्हेरी स्मॉल असेल. मग या व्हेरी स्मॉल टाइम इंटरवल मध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेला जो पाथ आहे व्हॅक्यूम मध्ये, त्या पाथची लेंथ म्हणजे तुम्ही 1 मीटर घेऊ शकता. सो इन दिस वे वी कम टू नो द मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ. टू मेथड्स. डायरेक्ट मेथडनं स्मॉल डिस्टन्सेस मेजर करणार आणि इनडायरेक्ट किंवा पॅरलक्स मेथडनं व्हेरी लार्ज डिस्टन्सेस मेजर करणार, सच ॲज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर स्टार फ्रॉम द अर्थ किंवा diameter of the different planets such as Earth. Now let us try to learn parallax method. How that parallax method can be used to measure such large distances. So before that we will try to learn what is parallax and what is parallactic angle. So parallax. आता हे parallax कसं डिफाइन करायचं पण? Parallax is defined as apparent change in position of object due to change in position of observer. आता हा पॅरलक्स आपण बऱ्याच वेळी ऑब्झर्व करतो. जर एखाद्या व्हेकल मधून आपण ट्रॅव्हलिंग करत असेल, बस मधून आपण प्रवास करत असेल, तर आपण ऑब्झर्वर असतो आणि आपल्याला जे साईडला ट्रीज दिसतात, माउंटन्स दिसतात किंवा ऑब्जेक्ट दिसतात ते मूव्ह झालेले तुम्हाला दिसतील. But that objects are not actually moving. Bus and that observer is moving. And due to motion of observer feels that the object outside that bus is moving. मग ही जी काय पोझिशन चेंज होते ऑब्जेक्टची, ते अपॅरंट चेंज इन पोझिशन आहे ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. आणि या इफेक्टला पॅरलक्स इफेक्ट असं म्हणायचं. आणि तो इफेक्ट कसा डिफाइन करायचा पहा. पॅरलक्स इज डिफाइन्ड ॲज अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. जसं आपण बसच्या आउटसाइडला ट्रीज किंवा माउंटन यांच्या पोझिशन चेंज झालेला बघतो. कधी? वेन बस इज मुव्हिंग ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन चेंज झाल्यामुळं त्याच्या सराउंडिंगला जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट मूव्ह झालेले अपॅरेंटली त्याला दिसतात. ते अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वरची पोझिशन ऍक्च्युअली चेंज होत असणार आहे, पण ऑब्जेक्टची पोझिशन मात्र अपॅरंटली चेंज होणार आहे. तर या इफेक्टला तुम्ही पॅरलक्स इफेक्ट असं म्हणू शकता किंवा डिफाइन करू शकता. सो वन्स अगेन पॅरलक्स इफेक्ट कॅन बी डिफाइन्ड लाईक दिस. पॅरलक्स इज डिफाइन्ड ॲज द अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. या पद्धतीनं पॅरलक्स इफेक्ट तुम्ही डिफाइन करू शकता. आता हा पॅरलक्स इफेक्ट आपण एक्सप्लेन पण करू शकतो. लेट अस एक्सप्लेन पॅरलक्स इफेक्ट. एक्सप्लेनेशन ऑफ पॅरलक्स किंवा पॅरलक्स इफेक्ट. आता ह्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण आपल्या आईच्या समोर एक पेन्सिल हेल्ड करूया. पेन्सिल इज हेल्ड
in front of our eyes. पेन्सिल असेल, पेन असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, वॉट एव्हर मे बी, इट इज हेल्ड इन फ्रंट ऑफ अवर आईज. आणि या पेन्सिलला तुम्ही आईजनी बघत असताना एका वेळी लेफ्ट आय क्लोज करून त्याला बघणार तुम्ही, अँड सेकंड टाइम राईट आय क्लोज करून तुम्ही त्याला बघणार. म्हणजे काय आपल्याला ऑब्झर्व करायचे लक्षात आलं तुमच्या? आपल्या आईजच्या समोर पेन्सिल ठेवायची. पेन्सिल इज हेल्ड इन फ्रंट ऑफ अवर आईज अँड वी लुक ॲट दॅट पेन्सिल वन्स बाय क्लोजिंग अवर लेफ्ट आय. म्हणजे लेफ्ट आय क्लोज करून त्या पेन्सिलकडे बघायचं आणि त्यानंतर राईट आय क्लोज करायचा आणि पुन्हा त्या पेन्सिलकडे बघायचं. You will find that pencil has changed its position against the background. पेन्सिलच्या बॅक साईडला जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला लक्षात येईल पेन्सिलनं पोझिशन चेंज केलेली आहे. तर हा जो इफेक्ट तुम्ही बघता, पेन्सिल तर एकाच पोझिशनला होती, पण तुम्ही त्या पेन्सिलकडे लेफ्ट आय क्लोज करून बघत होता, म्हणजे राईट आयनं बघत होता. त्यावेळेला पेन्सिलची पोझिशन बॅकग्राऊंडच्या अगेट तुम्हाला दिसेल एका ठिकाणी. आता तुम्ही राईट आय क्लोज करणार आणि लेफ्ट आयनं बघणार, त्यावेळी लक्षात येईल की पेन्सिल हॅज चेंज इट्स पोझिशन अगेन्स्ट द बॅकग्राऊंड. म्हणजे बॅकग्राऊंडच्या वरती पेन्सिलनं आपली पोझिशन बदललेली आहे. दिस इज अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ दॅट पेन्सिल ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. कारण पहिला ऑब्झर्वर कोण होता? राईट आय होता आणि सेकंड ऑब्झर्वर कोण होता? लेफ्ट आय होता. मग ऑब्झर्वरची पोझिशन बदलली की त्या पेन्सिलनं बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट आपली पोझिशन अपॅरेंटली चेंज झालेली तुम्हाला लक्षात येईल. आणि दिस इफेक्ट इज नथिंग बट पॅरलस इफेक्ट. हा पॅराग्राफ तुम्ही रीड केलात तर पॅरलस इफेक्ट अजून तुम्हाला क्लिअर होईल. सी सेम एक्झाम्पल इथं मी लिहिलेलं आहे. वेन पेन्सिल इज हेल्ड इन फ्रंट ऑफ अवर आईज. आपल्या डोळ्यांच्या समोर एक पेन्सिल हेल्ड करायची अँड वी लुक ॲट इट वन्स विथ अवर लेफ्ट आय क्लोज. म्हणजे राईट आयनं बघणार आहात तुम्ही, ऑब्झर्वर हा तुमचा राईट आय आहे. अँड देन विथ अवर राईट आय क्लोज. आता तुम्ही लेफ्ट आयजनं बघणार आहात, ऑब्झर्वर राईट आय होता तो आता लेफ्ट आय झाला. देन व्हॉट इज ऑब्झर्व्ड? इट इज ऑब्झर्व्ड दॅट पेन्सिल appears to move against the background. पेन्सिल बॅकग्राऊंडच्या ठिकाणी पेन्सिलची पोझिशन चेंज झालेली दिसेल. अँड दिस इफेक्ट इज नथिंग बट पॅरलस इफेक्ट. आणि हा पॅरलस इफेक्ट अजून तुम्हाला क्लिअर समजला पाहिजे म्हणून मी एका 2 डायग्रॅमनी तुम्हाला हा समजावून सांगणार आहे. लेट अस गो थ्रू दिस व्हिडिओ. केअरफुली सी दिस व्हिडिओ. हा जो डायल आहे हा क्लॉकचा डायल आहे. आता तो डायल एक्झॅक्ट कोणत्या पोझिशनला आहे? सी हिअर. तुम्ही जर इथून बघत असाल, ऑब्झर्वर या ठिकाणी असेल, इन फ्रंट असेल, बरोबर समोर असेल ह्या डायलच्या, तर तो डायल इथं दिसतो आपल्याला. पण तुम्ही साईडनं बघत असाल तर तो डायल इथं शिफ्ट झालेला दिसतो. म्हणजे नेमकी त्या डायलची पोझिशन ऍक्च्युअल चेंज होते की अपॅरंट चेंज होते? तर ऑब्झर्वर त्या डायलला कुठून बघत आहे? बरोबर फ्रंटला येऊन बघत असेल तर डायलची पोझिशन तुम्हाला इथं दिसेल, इथं आता आहे तिथं. आणि जर तुम्ही साईडला जाऊन बघत असाल, लेफ्टला किंवा राईटला साईड बघत असाल तर डायलची पोझिशन तुम्हाला बदललेली दिसेल. सी हिअर, इज द डायल पॉइंटिंग हिअर ऑर ॲट द मिडल? सी हिअर. तर ही डायलची पोझिशन सेमच आहे, पण ऑब्झर्वर आपल्या पोझिशन जे आहे त्याच्याकडे बघत असताना त्या ऑब्झर्वरची पोझिशन बदलल्यामुळं डायलची पोझिशन अपॅरेंटली चेंज होते. तर हा जो काय अपॅरंट चेंज आहे पोझिशन ऑफ दिस डायल, हा जो पॉइंटर आहे ह्या पॉइंटरची पोझिशन अपॅरंटली चेंज होते ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. आता पहा, इथं ऑब्झर्वर बरोबर समोरून त्याला बघतोय आणि इथं साईडला जाऊन बघतोय. मग साईडला जाऊन बघत असताना डायल एक डिव्हिजन पुढे गेलेला दिसतो तुम्हाला आणि बरोबर समोरून बघताना डायल बरोबर
सेंटरला आहे हा तुम्हाला दिसेल. तर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट हा पॅरलक्स इफेक्ट आहे. म्हणजे काय? ऑब्जेक्टची पोझिशन अपॅरेंटली चेंज होणे ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. सेकंड एक्झाम्पल, सेकंड डायग्राम जर रेफर केला तर पॅरलस इफेक्ट अजून तुम्हाला त्याचा मिनिंग क्लिअर होईल. सो लेट अस गो थ्रू दिस सेकंड डायग्राम. हे पहा, या डायग्राम मध्ये काय आहे ते पहिल्यांदा समजावून सांगतो. ही ग्लास लॅब आहे. ग्लास लॅब आहे, रेक्टँग्युलर ग्लास लॅब आहे. आणि त्या ग्लास लॅबची लेंथ मेजर करायचं काम आपण या मीटर स्केलनं करतोय. लेंथ मेजर करायचं म्हणजे ही डायरेक्ट मेथड आहे. स्मॉल डिस्टन्स आहे ते मेजर करण्यासाठी तुम्ही मीटर स्केल यूज करता. आणि ती लेंथ मेजर करण्यासाठी 3 डिफरंट ऑब्झर्वर्स आहेत. एक ऑब्झर्वर ए आहे, दुसरा ऑब्झर्वर बी आहे, तिसरा ऑब्झर्वर सी आहे. आणि तिघांनाही ह्या ग्लास लॅबची लेंथ मेजर करायची आहे. तर तुमच्या लक्षात येईल जी लेंथ ग्लास लॅबची आहे ती सेमच असणार. पण ऑब्झर्वर ए जो आहे तो ए ची पोझिशन तुम्ही बघू शकता कुठून तो ती लेंथ मोजतोय. सो पर्सन ए विल रीड धिस लेंथ ॲज 18.2. सी, म्हणजे ए पर्सनची पोझिशन कुठे आहे तुम्ही लक्षात घ्या. तो पर्सन ज्या ग्लास लॅबची लेंथ मेजर करतोय ती लेंथ सेमच असणार. पण याची पोझिशन जी आहे ह्या पोझिशनमुळं द पर्सन ए विल रीड धिस लेंथ ॲज 18.2 सेंटीमीटर. पण बी पर्सन कुठे आहे पहा. पर्सन बी विल रीड धिस लेंथ मोस्ट ॲक्युरेटली ॲज 20 सेंटीमीटर. सी, आणि सी पर्सन कुठे आहे पहा. सी पर्सन राईट साईडला आहे मिडलच्या. ए पर्सन लेफ्ट साईडला आहे आणि बी पर्सन प्रॉपर मिडलला आहे. त्यामुळं पर्सन सी विल रीड धिस लेंथ ॲज 21.5 सेंटीमीटर. तर गंमत पहा, ग्लास लॅब एकच आहे, मीटर स्केल पण एकच आहे, पण ऑब्झर्वर तिघे आहेत आणि तिघांची पोझिशन मात्र वेगवेगळी आहे. आणि त्यांच्या डिफरंट पोझिशन्समुळं एकाच ग्लास लॅबची लेंथ ए पर्सननं किंवा ए ऑब्झर्वरनं जी मेजर केलेली आहे इट इज टू लो. ॲक्च्युअल 20 सेंटीमीटर असेल तर यानं मेजर केलेली 18.2 सेंटीमीटर म्हणजे इट इज टू लो. अँड दिस इज जस्ट राईट. बी पर्सन जो मेजर करतो लेंथ इट इज जस्ट राईट. पण सी पर्सननं जी लेंथ मेजर केलेली आहे इट इज टू हाय. आता हे कशामुळे झालं. त्याची जी लेंथ आहे ती लेंथ ह्या 3 ऑब्झर्वर्सनी डिफरंट मेजर केली. कशामुळं? बिकॉज ऑफ देअर पोझिशन. ज्या पोझिशन मधून ती लेंथ मेजर केली जाते दॅट पोझिशन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मेजरमेंट. इजंट इट? सेम लेंथ मेजर करायची आहे पण तिघांचं रिडिंग वेगळं वेगळं आहे. अँड धिस इफेक्ट इज नथिंग बट पॅरलक्स इफेक्ट. म्हणजे इथं त्याची जी लेंथ आहे ती अपॅरेंटली मेजर केली यानं पण अपॅरेंटली मेजर केली, पण यानं ऍक्च्युअल लेंथ मेजर केली बिकॉज ही इज एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ दॅट रीडिंग. So this is nothing but parallax effect. Once again, what is that? Apparent change in position of object due to change in position of observer. तर हा जो पॅरलक्स इफेक्ट आहे त्या पॅरलक्स इफेक्टचा यूज करून तुम्ही लार्ज डिस्टन्सेस मेजर करू शकता. एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स, एखाद्या स्टारचं डिस्टन्स, एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर तुम्ही मेजर करण्यासाठी इनडायरेक्ट मेथड यूज करताय. आणि त्या इनडायरेक्ट मेथडमध्ये हा पॅरलक्स इफेक्टचा यूज करून ती लार्ज डिस्टन्सेस आपण मेजर करणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे यामधून आणि ही जी डायग्राम आहे यामधून आपल्याला पॅरलक्स इफेक्ट अधिक क्लिअर झाला असेल. सो लेट अस लर्न व्हॉट इज पॅरलक्स अँगल और पॅरालॅक्टिक अँगल. सी हियर, पॅरलक्स और पॅरालॅक्टिक अँगल म्हणजे काय तो समजावून घेऊया. पहिल्यांदा आपण त्याला डिफाइन करू. So definition of parallax angle or parallactic angle. This angle is nothing but angle between the two directions along which a star or planet is viewed from 2 points of observations is called
पॅरलक्स अँगल किंवा पॅरलॅक्टिक अँगल. म्हणजे सिंपल मिनिंग आहे, दोन डायरेक्शन्स मधला अँगल. आता ह्या डायरेक्शन्स कुणाला बघताना झालेले आहेत? एखाद्या प्लॅनेटकडे बघत आहे. कोण? दोन ऑब्झर्वर्स आहेत. अर्थच्या सरफेसवर आहेत दोन ऑब्झर्वर्स, आणि ते दोन ऑब्झर्वर्स वेगळ्या दोन पोझिशनला उभे आहेत, आणि तिथून ते प्लॅनेटचं बघत आहेत. मग ते प्लॅनेटला व्ह्यू करत असताना त्यांच्या व्ह्यूचं जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मधला अँगल म्हणजे हा पॅरलक्स अँगल किंवा पॅरलॅक्टिक अँगल. सो वन्स अगेन, angle between the two direction along which a star or planet is viewed from the two points of observation. आता हे पॉइंट्स ऑफ ऑब्झर्वेशन कुठून असणार आहेत? अर्थ सरफेसवरून. दोन पर्सन्स असतील किंवा दोन ऑब्झर्वर्स असतील. हे दोन ऑब्झर्वर्स अर्थच्या सरफेसवर थांबतील, त्यांच्या दोन पोझिशन्स असतील, आणि या दोन पोझिशन्सवरून ते एकाच वेळी प्लॅनेटकडे बघतील. बघत असताना त्यांच्या व्ह्यूइंगची जी डायरेक्शन आहे, त्यांच्या बघण्याची जी डायरेक्शन आहे प्लॅनेटकडं, त्या डायरेक्शन मधला अँगल म्हणजे हा पॅरलक्स अँगल किंवा पॅरलॅक्टिक अँगल. याचं एक्सप्रेशन पण आपण मिळवू शकतो. सी हिअर, लेट अस ट्राय टू फाइंड एक्सप्रेशन फॉर पॅरलक्स अँगल. आता इथं ही डायग्राम रेफर करू आपण. सी हिअर, दिस वन इज द स्टार ऑर प्लॅनेट, ज्याच्याकडं दोन ऑब्झर्वर्स सायमल्टेनियसली त्याला व्ह्यू करणार आहे, आणि ए आणि बी या दोन पोझिशन्स आहेत ऑन सरफेस ऑफ अर्थ, आणि त्यापैकी ए पोझिशन जवळ एक ऑब्झर्वर थांबेल आणि बी पोझिशन जवळ दुसरा ऑब्झर्वर थांबेल, आणि हे दोघेही या स्टार किंवा प्लॅनेटकडं बघणार आहेत सायमल्टेनियसली. आणि मग हा जो एरो दिसतो तुम्हाला, हे दोन एरो दिसतात, दिस इज नथिंग बट डायरेक्शन्स along which that planet is viewed. म्हणजे these are the two directions. म्हणजे इथं जो ऑब्झर्वर आहे त्यानं प्लॅनेटकडे बघितलेली ही डायरेक्शन आहे, आणि इथल्या ऑब्झर्वरनं प्लॅनेटकडे बघितलेली ही डायरेक्शन आहे. मग ह्या दोन डायरेक्शन मधला जो अँगल आहे थीटा, हाच आपला पॅरलक्स अँगल किंवा पॅरलॅक्टिक अँगल. आता इथं हे जे बी आहे इज द डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन्स ऑफ ऑब्झर्वर किंवा टू पॉइंट्स ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे ए आणि बी या दोन पोझिशन पासून तुम्ही स्टारला किंवा प्लॅनेटला व्ह्यू करणार आहात, ऑब्झर्व करणार आहात त्यांच्या पोझिशन. आणि हे जे कॅपिटल डी इथं दिसतं ते म्हणजे त्या प्लॅनेटचं एका पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन पासूनचं डिस्टन्स. कॅपिटल डी, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर स्टार फ्रॉम एनी वन पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. And what is theta here? Theta is nothing but parallax angle. What is that? Angle between two directions. These are the two directions along which this star or planet is viewed from the two points of observations. So let us find the formula for this parallax angle or parallactic angle. आता या फॉर्म्युला डिराइव्ह करण्यासाठी इथं आपण B म्हणजे काय घेतले पहा, सेपरेशन बिटवीन टू पॉइंट्स ऑफ ऑब्झर्वेशन्स ए अँड बी. आणि कॅपिटल डी म्हणजे काय आहे? डिस्टन्स आहे. कुणाचं? स्टार किंवा प्लॅनेटचं फ्रॉम एनी पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे ए ऑब्झर्वेशन पासून, ऑब्झर्वर पासून किंवा बी ऑब्झर्वर पासून स्टार किंवा प्लॅनेटचं डिस्टन्स. आणि त्याचबरोबर इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर इथं हा जो प्लॅनेट आहे त्याचं अर्थ पासूनचं डिस्टन्स व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्सच आहे अर्थ पासूनचं. त्यामुळं हे जे बी आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑफ ऑब्झर्वेशन्स, हे बी डिस्टन्स आणि हे डी डिस्टन्स जर कम्पेअर केला तर बी डिस्टन्स विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. इजंट इट? हे आपण इथे लिहिलं. ॲज प्लॅनेट्स आर फार अवे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, this distance b, which is the distance between two points of observations, is very very small than distance of planet from the earth. म्हणजेच म्हणू शकता b upon d हा जर रेशो घेतला that will be less than 1. मग जर असं असेल तर हा अँगल पण व्हेरी स्मॉल असेल. मग यावेळी AB हे जे डिस्टन्स आहे that can be considered as an arc of circle.
ज्या सर्कलचं सेंटर म्हणजे हा प्लॅनेट असेल आणि ज्या सर्कलची रेडियस म्हणजे हे कॅपिटल डी असेल आणि त्यावेळी त्या सर्कलची आर्क म्हणजे ए बी असेल म्हणजे बी असेल. हे कधी हे डी डिस्टन्स व्हेरी व्हेरी लार्ज असेल ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स बी. दॅट टाइम we can consider AB as an arc of circle of length B, and this planet will be the center of that circle, and that distance D will be the radius of that circle. So hence AB is taken as an arc of circle of length B, and D is radius of circle with S as center. आता इथे S म्हणजे हा स्टार किंवा प्लॅनेट असं घेतलेलं आहे. मग यावेळी एखादा प्लेन अँगल किंवा हा अँगल जर तुम्ही रेडियन मध्ये मेजर केला असेल तर आपण प्लेन अँगल मेजर करायचा फॉर्म्युला बघितलेला आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन अँगल विच इज मेजर्ड इन रेडियन, हा अँगल जर तुम्ही रेडियन मध्ये मेजर केला तर हा अँगल पॅरलक्स अँगलच आहे. तर त्याची डेफिनेशन तुम्हाला काय सांगते पहा. पॅरलक्स अँगल की जो तुम्ही रेडियन मध्ये मेजर करणार आहात, अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. जी डेफिनेशन तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेली आहे पहा. थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. मग इथं आर्क कोण आहे सर्कलची ए बी, त्याची लेंथ किती आहे स्मॉल बी, आणि रेडियस म्हणजे डी डिस्टन्स आहे प्लॅनेटचं किंवा स्टारचं अर्थ पासून. सो थीटा इक्वल टू बी अपॉन डी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पॅरलक्स अँगल. आणि तो पॅरलक्स अँगल पुन्हा एकदा डेफिनेशन मधून आपण जाऊ. पॅरलक्स अँगल इज व्हॉट? अँगल बिटवीन टू डायरेक्शन्स along which a star or planet is viewed from the 2 points of observations. आणि त्या अँगलचा फॉर्म्युला इथं तुम्हाला मिळाला पहा. थीटा इक्वल टू बी अपॉन डी. थीटा हा रेडियन मध्ये मेजर करणार, त्यावेळी प्लेन अँगल मेजर्ड इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. आता ह्या पॅरलक्स इफेक्टचा किंवा पॅरलक्स मेथडचा यूज करून इनडायरेक्ट मेथड तुम्ही स्टडी करणार आहात फॉर द मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस. त्यातील फर्स्ट आपण मेजरमेंट करू. पॅरलक्स मेथड फॉर मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट्स ऑर स्टार. मग प्लॅनेटचं डिस्टन्स किंवा स्टारचं डिस्टन्स अर्थ पासून व्हेरी व्हेरी लार्ज आहे. इट कॅनॉट बी मेजर्ड डायरेक्टली. दॅट्स वाय इनडायरेक्ट मेथड आपण फॉलो करताय, ज्या मेथडमध्ये आपण पॅरलक्स मेथड किंवा पॅरलक्स इफेक्टचा यूज करणार. तर वी आर मेजरिंग डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर स्टार फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. मग इथं आपण जो स्टार घेतलाय त्याला आपण यस डिनोट केलेला आहे, त्याचं डिस्टन्स अर्थ पासून कॅपिटल डी घेतलेला आहे. सो टू मेजर डिस्टन्स डी ऑफ अ प्लॅनेट यस फ्रॉम अर्थ, म्हणजे अर्थ पासून प्लॅनेटचं डिस्टन्स कॅपिटल डी मानलंय आणि त्या प्लॅनेटला आपण यस न डिनोट करणार आहोत. The planet is viewed simultaneously by two observers, E1 and E2, which are separated by distance b. म्हणजे इथं जे दोन ऑब्झर्वर्स आहेत ते अर्थच्या सरफेसवर आहेत आणि त्यापैकी पहिल्या ऑब्झर्वरला तुम्ही E1 म्हटलेला आहे कारण अर्थच्या सरफेसवर आहे, दुसऱ्या ऑब्झर्वरला E2 म्हटलेला आहे आणि या दोघांच्या मध्ये स्ट्रेट जे डिस्टन्स आहे ते बी. म्हणजे दोन ऑब्झर्वर्स अर्थ सरफेसवर आहेत आणि या दोघांच्या मधलं डिस्टन्स, त्याला बेस लाईन म्हणूया आपण पाहिजे, ती बेस लाईन आहे बी. आणि जो प्लॅनेटचं डिस्टन्स तुम्ही मेजर करणार आहात ते डिस्टन्स आहे कॅपिटल डी आणि त्या प्लॅनेटला किंवा स्टारला तुम्ही यस नाव दिलंय. तर या दोन ऑब्झर्वरनी काय करायचं, सायमल्टेनियसली व्ह्यू करायचं त्या प्लॅनेटला, एकाच वेळी त्या प्लॅनेटला बघायचं त्या दोघांनी. मग त्यावेळी डायग्राम कशी तयार होईल का? सी दिस डायग्राम. सो दिस इज द स्टार ऑर द प्लॅनेट ज्याचं तुम्ही डिस्टन्स इथं मेजर करणार आहात आणि ते मेजर केलेले डिस्टन्स म्हणजे कॅपिटल डी असणार इथं. अँड दिस वन इज द अर्थ, ज्या अर्थवर हे दोघे ऑब्झर्वर आहेत. टू ऑब्झर्वर्स आर देअर, E1 अँड E2 आर द टू ऑब्झर्वर्स किंवा दोन पोझिशन्स आहेत ज्या पोझिशन पासून या स्टारला व्ह्यू करणार आहेत.
मग ह्या दोन्ही ऑब्झर्व्हरने काय करायचं, सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी या प्लॅनेटकडं किंवा स्टारकडं व्ह्यू करायचं. आणि व्ह्यू करत असताना त्यांच्या डायरेक्शन्स मधला म्हणजे व्ह्यूइंगची जी डायरेक्शन आहे, सो दिस इज द डायरेक्शन along which this planet is viewed by E1 and this is the direction along which this planet is viewed by E2. मग या दोन डायरेक्शन मधला जो अँगल आहे तो म्हणजे आपला पॅरलक्स अँगल किंवा पॅरलॅक्टिक अँगल, ज्याचा फॉर्म्युला आपण आता जस्ट डिराइव्ह केलेला आहे. पण इथं आपल्याला पॅरलक्स अँगल नको आहे, त्याचा यूज करून हा कॅपिटल डी आपल्याला मेजर करायचा आहे. आणि हे बी काय, तर त्या दोन ऑब्झर्वर्स मधलं स्ट्रेट डिस्टन्स, ज्याला तुम्ही बेस लाईन म्हणू शकता. सो हियर व्हॉट इज बी, बी इज इक्वल टू E1 E2 म्हणजे सेपरेशन बिटवीन टू पॉइंट्स ऑफ ऑब्झर्वेशन्स. त्यानंतर कॅपिटल डी हेच तुम्हाला मेजर करायचं आहे, डिस्टन्स ऑफ स्टार और प्लॅनेट फ्रॉम एनी पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे E1 पासून प्लॅनेटचं डिस्टन्स किंवा E2 पासून प्लॅनेटचं डिस्टन्स म्हणजे कॅपिटल डी. आणि थीटा काय आहे इथं, थीटा इज E1 S E2 which is called as पॅरालॅक्टिक अँगल, अजून म्हणू शकता तुम्ही पॅरलक्स अँगल. आता इथं जर तुम्ही बघितलात तर हा जो स्टार आहे किंवा प्लॅनेट आहे, इट इज फार अवे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. त्यामुळं हे जे डी आहे प्लॅनेटचं डिस्टन्स आणि ही बेस लाईन आहे दोन ऑब्झर्वर्सच्या मधलं डिस्टन्स, ह्या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन केलात तर ही बेस लाईन विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल बिकॉज planet is far away from the surface of Earth. Therefore, we can write B is less than D, or B upon D हा रेशो घेतला that will be less than 1. त्यामुळं this angle theta will be very small. हा जो दोन डायरेक्शन मधला अँगल आहे that will become very small. At the same time, तुम्ही हे जे डिस्टन्स आहे B E1 E2 मधलं, that can be considered as an arc of circle whose length is B, whose center is S and whose radius is D, जे आपण इथं लिहिले पाहिजे. So we can thus consider E1 E2 म्हणजे baseline as the arc of length B of circle with S as center. S म्हणजे स्टार किंवा प्लॅनेट आहे, तो सेंटर असेल त्या सर्कलचा, and D as radius. मग हे जर तुम्ही मानत असाल इथं जे सर्कल तयार झाले त्या सर्कलचं हा प्लॅनेट म्हणजे सेंटर असेल, हा कॅपिटल डी म्हणजे रेडियस असेल आणि हे E1 E2 डिस्टन्स म्हणजे आर्क असेल. मग इथं आपण अँगल इन रेडियनचा फॉर्म्युला यूज करू शकता. सी हियर E1 S इक्वल टू E2 S इक्वल टू D म्हणजे प्लॅनेटचं E1 पासूनचं डिस्टन्स किंवा E2 पासूनचं डिस्टन्स सेमच असणार आहे, कॅपिटल डी. आता तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता अँगल इन रेडियनचं. हियर बाय डेफिनेशन प्लेन अँगल विच इज मेजर्ड इन रेडियन इक्वल टू आर्क E1 E2 अपॉन रेडियस कॅपिटल डी. मग आर्कची लेंथ किती आहे B आणि रेडियस आहे कॅपिटल डी. यातील तुम्हाला कॅपिटल डी काढायचं आहे, डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट काढायचं किंवा स्टार काढायचं आहे. देअरफॉर कॅपिटल डी इक्वल टू कसं मिळेल पहा. हियर कॅपिटल डी इक्वल टू B अपॉन थीटा. हे बी आहे ना, ते बी तुम्ही डायरेक्ट मेजर करू शकता कारण का दोन्ही ऑब्झर्वर्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ आहेत. आणि थीटा पण मेजर करू शकता तुम्ही कारण त्यांनी ज्या डायरेक्शन मधून त्या प्लॅनेटला व्ह्यू केलेला आहे त्या दोन डायरेक्शन मधला अँगल देखील मेजर करू शकता कारण हे दोन्ही पर्सन जे आहेत, दोन्ही ऑब्झर्वर्स आहेत, अर्थवर आहेत. त्यामुळे बी कॅन बी मेजर्ड डायरेक्टली, थीटा कॅन ऑल्सो बी मेजर्ड. सो बाय मेजरिंग द व्हॅल्यूज ऑफ बी म्हणजे बेस लाईन and theta म्हणजे parallax angle, we can determine, we can measure distance of planet or star from the surface of Earth. And this is indirectly measurement of distance of planet. हे काय आपण डायरेक्ट मेजर केलं नाही, इनडायरेक्ट मेजर केलं. So this was the second method for the measurement of very large distances, just as distance of star, planet or diameter of any planet. आता सेकंड आपण काय करूया, हीच पॅरलक्स मेथडचा यूज करून आपण डायमीटर एखाद्या प्लॅनेटचा किंवा स्टारचा कसा मेजर करता येतो तो बघू.
So measurement of the diameter of planet or star. आता तुम्ही त्या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करून घेतलेलं आहात अर्थपासून, म्हणजे कॅपिटल डी ची माहिती झालेली आहे आपल्याला. आता आपण काय करूया, त्या प्लॅनेटचा डायमीटर मेजर करायचा आपल्याला. अर्थच्या सरफेसवरून डायरेक्ट मेजर करू शकत नाही, फार डिस्टन्सवर आहे तो. मग तो डायमीटर कसा मेजर करायचा त्या प्लॅनेटचा किंवा स्टारचा? टू मेजर दॅट डायमीटर, सी हिअर, फॉर द मेजरमेंट ऑफ डायमीटर, तो डायमीटर आपण स्मॉल डी न दाखवू, ऑफ अ प्लॅनेट और स्टार. काय करायचं, टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स ऑफ दॅट प्लॅनेट आर व्ह्यूड फ्रॉम द सेम ऑब्झर्वेटरी ऑन द अर्थ. म्हणजे आता इथं तुम्हाला एकच ऑब्झर्वर लागेल आणि त्या एका ऑब्झर्वरनं त्या प्लॅनेटचे दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स व्ह्यू करायचे आणि ते तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दिसेल. पहा, ही डायग्राम रेफर करा, मिनिंग कळेल तुम्हाला. सी दिस, हा तो प्लॅनेट आहे. पाहून, हा प्लॅनेट आहे, ज्या प्लॅनेटचा डायमीटर तुम्ही स्मॉल डी न दाखवलाय. आणि हा ए आणि बी, these are the two diametrically opposite points of that planet. म्हणजे बरोबर डायमीटरचे जे अपोजिट पॉइंट्स आहेत ए आणि बी, हे ते दोन पॉइंट्स आहेत. आणि सेम ऑब्झर्वेटरी अर्थ आहे. अर्थच्या सरफेसवर एकच ऑब्झर्वर आता पुरेसा आहे. या ऑब्झर्वरनं काय करायचं, हे दोन अपोजिट पॉइंट्स आहेत ना, डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स, ते व्ह्यू करायचे त्या. सो दीज आर द डायरेक्शन्स along which two diametrically opposite points are viewed from the same observer. मग त्या दोन डायरेक्शन मधला झालेला जो अँगल आहे तो आपण इथं अल्फा दाखवला आहे. Isn't it? What is alpha then? See here. What is alpha? Alpha is the angle between two directions when two diametrically opposite points of the planet are viewed. म्हणजे ह्या प्लॅनेटच्या डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स ना, म्हणजे ए आणि बी ला व्ह्यू केलेला आहे एकाच ऑब्झर्वेटरीनं. त्यावेळी त्याच्या डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन मध्ये झालेला अँगल म्हणजे अल्फा. त्याला तुम्ही अजून म्हणू शकता, दिस इज नथिंग बट अँग्युलर साइज ऑफ प्लॅनेट किंवा अँगल सबटेंडेड बाय द प्लॅनेट ॲट धिस ऑब्झर्वेटरी. सी हिअर, ऑल्सो कॉल्ड एज अँग्युलर साइज ऑफ प्लॅनेट, दॅट इज द अँगल सबटेंडेड बाय प्लॅनेट ॲट धिस ऑब्झर्वेटरी. आणि हा स्मॉल डी काय आहे पहा, स्मॉल डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट, जो आपल्याला मेजर करायचा आहे. आणि कॅपिटल डी काय आहे, त्या प्लॅनेटचं डिस्टन्स अर्थ पासून, म्हणजे ऑब्झर्वेटरी पासून, जे आपण ऑलरेडी मेजर केलेलं आहे. सो स्मॉल डी डायमीटर ऑफ द प्लॅनेट आणि कॅपिटल डी प्लॅनेटचं डिस्टन्स या ऑब्झर्वेटरी पासून. देन सी हिअर, अँगल इन रेडियन. इथं काय झालं पहा, हा जो डायमीटर आहे आणि हे डिस्टन्स आहे, कम्पेअर केलात तर डायमीटर विल बी व्हेरी स्मॉल. प्लॅनेटचा डायमीटर व्हेरी स्मॉल असेल ॲज कम्पेअर टू डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. त्यामुळं डी विल बी लेस दॅन कॅपिटल डी. म्हणजेच डी अपॉन डी लेस दॅन 1. मग असं असेल तर हा जो डायमीटर आहे कॅन बी कन्सिडर्ड ॲज आर्क ऑफ सर्कल. ज्या सर्कलचं सेंटर म्हणजे हा ऑब्झर्वेटरी असेल आता आणि रेडियस म्हणजे कॅपिटल डी असेल. त्यामुळं हा अँगल अल्फा आहे. रेडियन मध्ये मेजर करत असाल तर अँगल मेजर्ड इन रेडियन इक्वल टू आर्क ए बी अपॉन रेडियस डी. देअरफॉर अल्फा इक्वल टू तुम्हाला मिळेल डी अपॉन डी. डी इज नथिंग बट आर्क आणि कॅपिटल डी इज नथिंग बट रेडियस. आता यातील तुम्हाला स्मॉल डी काढायचा आहे, म्हणजे डायमीटरचा प्लॅनेटचा डायमीटर काढायचा आहे. देअरफॉर सी हिअर, डायमीटर ऑफ प्लॅनेट डी इक्वल टू अल्फा इंटू डी. आता यातील आपण कॅपिटल डी म्हणजे त्या प्लॅनेटचं डिस्टन्स अर्थ पासून ऑलरेडी मेजर केलेलं आहे. फक्त तुम्ही त्या दोन ऑब्झर्वेटरी किंवा दोन ऑब्झर्वेशनच्या ज्या डायरेक्शन्स आहेत, व्ह्यूइंगच्या ज्या डायरेक्शन्स आहेत, त्यांच्यामधला हा अँगल तुम्ही स्वतः मेजर करायचा. It is measurable. So by measuring alpha, and as already we have determined the value of capital D, the diameter of that planet or star can easily measured by indirect method. See here. Hence,
हॅव्हिंग डिटरमाइंड ऑलरेडी आपण हे डिटरमाइन केलेलं आहे अँड मेजरिंग अल्फा. अल्फा म्हणजे काय? या दोन डायरेक्शन्स मधला अँगल. वी कॅन मेजर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. सो दिस इज नथिंग बट इनडायरेक्ट मेथड. आपण मेथड स्टडी करत आहोत मेजरमेंट ऑफ लेंथच्या. मग मेजरमेंट ऑफ लेंथच्या दोन मेथड्स होत्या, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडनं स्मॉल डिस्टन्सेस मेजर करायची होती. त्यासाठी आपल्याकडे ॲपरेटस कोणती होती? मीटर स्केल होतं, वर्नियर कॅलिपर होतं, मायक्रोमीटर, स्क्रू गॉज होता, स्पेरोमीटर होतं. तिथं काही अडचण नव्हती. पण इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण लार्ज डिस्टन्सेस मेजर करणार होतो. आणि ती लार्ज डिस्टन्स मेजर करताना आपण पॅरलक्स मेथड इथं स्टडी केलेली आहे. आणि ती पॅरलक्स मेथडमध्ये व्हॉट इज पॅरलक्स इफेक्ट, व्हॉट इज पॅरलक्स अँगल, आणि त्या पॅरलक्स मेथडचा यूज करून ही लार्ज डिस्टन्सेस प्लॅनेटची किंवा त्या प्लॅनेटचे डायमीटर कसे मेजर करायचे हे आपण समजावून घेतलं. आता आपण असा विचार करू की जर डिस्टन्सेस व्हेरी व्हेरी स्मॉल असतील, जसं साईज ऑफ ॲटम आपल्याला मेजर करायचं आहे, साईज ऑफ मॉलिक्यूल आपल्याला मेजर करायचे आहे, तर ह्या ज्या साईजेस आहेत ॲटमच्या, ॲटॉमिक डिस्टन्सेस किंवा ॲटॉमिक मॉलिक्युलर डिस्टन्सेस, तर ती तुम्ही कन्व्हेन्शनल ॲपरेटस जे आहेत, मीटर स्केल असेल, मायक्रोमीटर, स्क्रू गॉज असेल किंवा स्पेरोमीटर असेल, ह्याच्या मदतीनं ॲटमची साईज किंवा मॉलिक्युलची साईज आपण मेजर करू शकत नाही. म्हणजे आता प्रॉब्लेम असा राहिला की स्मॉल डिस्टन्स मेजर करू शकतो, व्हेरी लार्ज डिस्टन्स मेजर करू शकतो, पण व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस जस्ट लाईक साईज ऑफ ॲटम और साईज ऑफ मॉलिक्यूल, ती कशी मेजर करायची त्याच्याविषयी विचार करू आपण. सी हियर, मेजरमेंट ऑफ व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. मग व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे कशी? साईज ऑफ ॲटम और साईज ऑफ मॉलिक्यूल. ती डिस्टन्सेस आपण कन्व्हेन्शनल ॲपरेटसच्या मदतीनं मेजर करू शकत नाही. सी हियर, फॉर द मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस लाईक साईज ऑफ ॲटम अँड molecules, conventional apparatus like meter scale, vernier caliper or micrometer screw gauge will not be used किंवा युजफुल. म्हणजे कन्व्हेन्शनल जे ॲपरेटस आपल्याकडे आहेत, मीटर स्केल असेल आपल्याकडं किंवा तुमच्या कंपासमध्ये स्केल असतं किंवा मायक्रोमीटर स्क्रू गॉज असेल किंवा व्हर्नियर कॅलिपर असेल किंवा स्पेरोमीटर असेल, या कन्व्हेन्शनल ॲपरेटसच्या मदतीनं तुम्ही ॲटमची साईज किंवा मॉलिक्युलरची साईज मेजर करू शकत नाही. Therefore, for the measurement of such small sizes of atoms and molecules, we are using microscopes. See here. Therefore, we use following microscopes to measure the size of atoms or molecules. त्यामधला पहिला जो मायक्रोस्कोप आहे ज्याच्या मदतीनं ॲटमची किंवा मॉलिक्यूलची साईज तुम्हाला मेजर करता येईल त्याला म्हटलं गेलं आहे ऑप्टिकल मायक्रोस्कोप. सी हियर, फर्स्ट वन, ऑप्टिकल मायक्रोस्कोपच्या मदतीनं व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस तुम्ही मेजर करू शकता. सेकंड वन इज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप देखील हेच काम करू शकतो. आणि तिसरा आहे तो टनेल मायक्रोस्कोप. सी हियर, टनेलिंग मायक्रोस्कोप. सो दीज आर द 3 मायक्रोस्कोप्स ज्याचा यूज करून तुम्ही ॲटमची साईज किंवा मॉलिक्युलरची साईज म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस मेजर करू शकता. म्हणजे आता मेजरमेंट मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ यामध्ये आपल्याला आता काही अडचण राहिलेली नाही. म्हणजे पहिली फंडामेंटल क्वांटिटी जी आहे त्या क्वांटिटीचं मेजरमेंट करताना आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि या पद्धतीनं आपण मेथड स्टडी केल्या लेंथच्या मेजरमेंटच्या. अशाच मेथड आपण मासच्या मेजरमेंट आणि टाईमच्या मेजरमेंटच्या स्टडी करणार आहोत. पण बिफोर दॅट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असा एक क्वेश्चन राहतो, डू यू नो? तुम्हाला हे माहिती आहे का? मग काय माहिती आहे तुम्हाला? जे ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस आहेत मुलांना, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे आहेत त्यांची अर्थपासूनची डिस्टन्सेस, ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस, ती ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस टू मच लार्ज आहे. त्यामुळं मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर ही जी तुम्ही डिस्टन्ससाठी जी युनिट यूज करताय, that units are not convenient to express the astronomical distances. So, special units are used to measure or to express astronomical distances. That you know.
हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे युनिट्स फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस तुम्हाला माहिती आहेत का? म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेससाठी जी खास युनिट यूज झालेली आहेत ती तुम्हाला माहिती आहेत का? तर देर आर 3 units mainly used to express astronomical distances. Astronomical distances व्यक्त करण्यासाठी 3 main units आहेत. Following are the 3 units mainly used to express astronomical म्हणजे very large distances. त्यातलं पहिलं जे युनिट आहे मुलांनो ते ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट त्याला म्हटलं जातं. सी हिअर फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि त्याचा सिम्बॉल शॉर्ट फॉर्म मध्ये ए डॉट यू डॉट कॅपिटल लिहू शकता. आता हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? त्याची डेफिनेशन अशी आहे पहा. द मीन डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन किंवा द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ इज कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. डेफिनेशन पाहायची. The mean distance between Earth and Sun is taken as 1 astronomical unit. आणि हे 1 astronomical unit आणि मीटर यांच्यामधलं रिलेशन पहा. सी हिअर 1 astronomical unit शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहिलं जातं इज इक्वल टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर आणि नियरली इक्वल टू तुम्ही घेऊ शकता 1.496 ऐवजी 1.5 इंटू 10⁻11 मीटर. तर हे एक मेन युनिट आहे ज्या युनिटच्या मदतीनं तुम्ही ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस एक्सप्रेस करू शकता. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता सेकंड जे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे ते म्हणजे लाईट इयर. सी लाईट इयर. व्हॉट इज दिस? दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम इन 1 इयर. म्हणजे एका वर्षामध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इन व्हॅक्यूम म्हणजे लाईटचा व्हॅक्यूम मधला प्रवास. लाईटनं व्हॅक्यूम मध्ये डिस्टन्स कव्हर केलेलं इन 1 इयर इतक्या वेळेमध्ये म्हणजे 1 लाईट इयर. सी हिअर द डिस्टन्स दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन व्हॅक्यूम इन 1 इयर इज टेकन ॲज 1 लाईट इयर. मग हे 1 लाईट इयर आणि मीटर यांच्यामधलं रिलेशन असं आहे पहा. 1 लाईट इयर इक्वल टू लाईट इयरला सिम्बॉल आहे तो LY लाईट इयर. 1 light year equal to 9.46 into 10⁻15 मीटर. त्यामुळे हे रिलेशन लाईट इयर मध्ये आणि मीटर ह्या युनिट मध्ये झालं. त्यानंतर तिसरं जे मेन युनिट आहे ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस एक्सप्रेस करण्यासाठी ते म्हणजे पारसेक. सी पारसेक. त्याला सिम्बॉल आहे तो स्मॉल PC. मग 1 पारसेक म्हणजे काय? द डिस्टन्स फ्रॉम which 1 astronomical unit subtends an angle of 1 second of arc. म्हणजे ज्या डिस्टन्स वरून 1 astronomical unit subtends an angle of 1 second of arc त्या डिस्टन्सला 1 पारसेक म्हणायचं. आणि ह्या पारसेक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मध्ये आणि मीटर मध्ये रिलेशन काय आहे? 1 parsec म्हणजे 1 PC equal to 3.084 into 10⁻16 meter. So these are the 3 units: astronomical unit, light year and parsec, mainly used to express astronomical distances. आता फायनली आपण पारसेक आणि लाईट इयर या 2 युनिट मध्ये जे रिलेशन आहे ते तुम्हाला समजावून सांगतो. See here, 1 parsec is equal to 3.26 light year. So in this way, या लेक्चर मध्ये आपण पहिली मेथड स्टडी केलेला आहात, मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ मास अँड मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ टाइम स्टडी करू. With this, we are ending this lecture. Thank you.